श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आत्मलाभ झालेला माणूस किंवा ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेला आहे असा माणूस कसा असतो, त्याची लक्षणे काय असतात. हंडीमध्ये जर दिवा लावला तर प्रकाश जसा बाहेर पडतो किंवा वसंत ऋतूचं आगमन झालं की झाडांना कशी आपोआप टवटवी प्राप्त होते, त्याप्रमाणे आत्मज्ञान झालेल्या माणसाच्या बाबतीत त्याच्या सगळ्या क्रिया पालटतात, त्याच्या वृत्ती बदलतात, त्याचं आचरण बदलतं. आत्मदर्शन ही मनाची अवस्था असल्यामुळे त्याच्या मनाचे सर्व गुण पालटतात. मन आत्मानंद रूप होते, त्यामुळे त्याच्या आयुष्यातून सुख आणि दुःख या गोष्टीच नाहीशा होतात. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ अशी त्याची अवस्था होते. त्याला सुख काय आणि दुःख काय, लाभ काय आणि हानी काय, जय काय किंवा पराजय काय याचं काहीच वाटेनासं होतं. त्याच्या मनातले सारे संशय नाहीसे होतात, त्याचे सारे संभ्रम दूर होतात, त्याचं अज्ञान नाहीसं होतं. त्याला आत्मानंद प्राप्त झालेला असल्यामुळे इतर विषयांच्या वैषयिक सुखाकडे, त्या सुखांच्या उपभोगाकडे तो ढुंकूनही पाहत नाही. अहो, जे चकोर पक्षी चंद्राकडून येणाऱ्या प्रकाशाच्या किरणांचं अमृत पितात, ते सामान्य जलबिंदू कसे प्राशन करतील, नाही का? ज्या सुखाची न करवे मर्यादा अशा आश्चर्यवत सुखाची प्राप्ती त्याला होते. त्यांच्यासाठी सगळंच काही आनंद स्वरूप होतं. आणि मग जिकडे बघावं तिकडे आत्मानंद, जिकडे पहावा तिकडे ब्रह्मानंद त्यांना दिसतो. तुकाराम महाराजांनी या अवस्थेचं वर्णन फार सुंदर केलं. ते म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. डोहही आनंदाचा आहे, त्यातलं पाणीही आनंदाचं आहे, त्याच्यावर उठणारे तरंग म्हणजे लाटाही आनंदाच्याच आहेत. तो डोह पाहणारा मी सुद्धा आनंदच आहे. सगळं काही आनंदच आहे. घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य असून सुद्धा खाण्यापिण्याची अतिशय आबाळ होत असून सुद्धा तुकाराम महाराज या आत्मानंदामध्ये सतत मग्न असत. ते म्हणतात, विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. अहो, एकदा का तुम्हाला ब्रह्मरस चाखायला मिळाला, एकदा का तुम्हाला त्याची गोडी कळली की इतर विषयात सुखाचा त्याच्या पुढे काय पाड लागणार.
ज्याला अशा प्रकारचा आत्मानंद, ब्रह्मानंद, निजानंद प्राप्त झाला, त्याला आत्मशांती, आत्मसमाधान, आत्मसुख या गोष्टी आपोआपच मिळतात. त्याच्या मनाची, अंतःकरणाची, चित्ताची अवस्था बदलत नाही. ते अस्थिर होत नाही. त्याच्या सर्व वासना थंडावतात आणि तो रिद्धी सिद्धींना सुद्धा जवळ करत नाही. स्वस्वरूपामध्ये, निजानंदामध्ये तो सुखाने लोळण घेत असल्यामुळे त्याला कुठल्याही विषयापासून अनुकूलता किंवा प्रतिकूलता राहत नाही. त्या विषयांच्या भोगामुळे सुखही मिळत नाही किंवा ते नाही मिळाले म्हणून दुःखही होत नाही. तो द्वंद्वातीत होतो. ज्याप्रमाणे सूर्यासमोर कधीही अंधार येऊ शकत नाही, त्याप्रमाणे याला कधीही दुःख होऊ शकत नाही. त्याच्या वृत्ती शांत होतात, स्थिर होतात, अलिप्त होतात. आत्मस्वरूप प्राप्त झाल्यामुळे, आत्मदर्शन झाल्यामुळे आता त्याला काहीच पाहणे उरत नाही. त्यामुळं जगामध्ये काही बघायचं आहे, काही पाहायचं आहे, अशी काही त्याला इच्छाच होत नाही. त्याला आता कुठल्याच दर्शनाची गरज नाही आणि प्रदर्शनाचीही नाही. आपण सामान्य माणसं मात्र भगवंताच्या दर्शनाला जातो खरं, परंतु आपण आपल्या स्वतःचंच प्रदर्शन करून येतो. असा आत्मस्वरूप प्राप्त झालेला माणूस पाप पुण्याच्या पलीकडे जातो. तो केवळ कर्तव्य म्हणून आपलं कर्म करत राहतो. त्या कर्मापासून पाप होतंय का पुण्य होतंय याचा विचार तो कधी करत नाही. तो अलिप्त असतो, गुणातीत असतो. सर्व कर्मे करून सुद्धा तो स्वतःला अकर्ता मानतो. किम धर्म कैसे नेणे देह, असं म्हणून तो आपल्या देहाकडे सुद्धा पाहत नाही आणि देह धर्माकडे सुद्धा तो पाहत नाही. तो देहात राहतो खरा, देहामध्ये असून तो विदेही अवस्थेमध्ये असतो. देह पालखीतून मिरवला काय किंवा उकिरड्यावर पडला काय, देहाला कुणी सजवलं काय, देहाला चांगले कपडे घातले काय किंवा देह उघडा नागडा राहिला काय, कुणी मानपान केला काय, कुणी अपमान केला काय, त्याला देहाविषयी काहीच वाटत नाही. कारण त्याच्यातला देहभाव संपूर्णपणे नाहीसा झालेला असतो. आता उरलो उपकारापुरता, अशी त्यांची अवस्था असते. आणि जगाचं कल्याण करण्यासाठी, लोकांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना अध्यात्म मार्गावर, परमार्थ मार्गावर नेण्यासाठी असे आत्मदर्शन झालेले सत्पुरुष समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी झटत असतात.
देव आणि भक्त यांचा संयोग झालेला असतो. आणि म्हणून गीतेच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, यत्र योगेश्वरो कृष्ण. 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथे कृष्णासारखा भगवंत आहे आणि जिथे अर्जुनासारखा भक्त आहे, त्या ठिकाणी विजय असणारच. याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर ओव्या लिहिलेल्या आहेत. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका आसणे कीजी. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. भाग्य तेथे विलासू, सुख तेथे उल्हासू, हे असो तेथ प्रकाशू सूर्य जैसे. तैसे सकळ पुरुषार्थ जेथे स्वामी का सनाथ, तो श्री कृष्ण राव जेथ तेथे लक्ष्मी. आणि आपुलेनी कांतेसी, ती जगदंबा जयापाशी, आणि माणिकदी कायदासी नवती तयाते. कृष्ण विजय स्वरूप निजांगे, तो राहिला असे जेणे भागे, ते जयो लागे वेगे तेथेची आहे. विजयी नामे अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू, श्रियेसी विजय निश्चितू तेथेची असे. म्हणून जेथ श्री श्रीमंतू, जेथ तो पांडूचा सुतू, तेथ विजय समस्तू अभ्युदयो तेथ. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवांनी ओव्या लिहून जिथे श्रीकृष्ण भगवान आहेत त्या बाजूला विजय नक्की आहे हे सांगितलं. आणि म्हणूनच महाभारतासारख्या घनघोर युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला आणि ते सर्वच्या सर्व पांडव सुरक्षित राहिले, कारण त्यांच्या बाजूने भगवान श्रीकृष्ण होते. आता आपण या प्रस्तावनेच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत. आपणा ऐसे केले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अर्जुनाला भगवंतानी गीता सांगून नेमकं काय केलं, तर आपणा ऐसे केले असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांची गीतेकडे बघण्याची दृष्टी वेगळीच आहे. कारण गीता हे नुसतं काव्य नसून ज्ञानेश्वरांनी आपले पारमार्थिक जीवनविषयक विचार आणि साहित्यिक विचार यामध्ये मांडलेले आहेत. सांगणाऱ्याचे बोलणेच खुंटे किंवा ऐकणाऱ्यालाच सांगणारा करून टाकणारा असा हा ग्रंथ आहे. परंतु गीता ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे असं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. गीतेमध्ये कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे. हे सारे योग जरी असले तरी ते साधन म्हणून सांगितलेले आहेत. आणि मुख्य गोष्ट कुठली तर आत्मप्राप्ती.
आत्मयोग हा मुख्य सांगितलेला आहे. आणि नुसता सांगितलेला नसून भगवंतानी कृपाप्रसाद करून अर्जुनाला आलिंगन देऊन त्याला आपल्यासारखं केलं. हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडता केले, आपणा ऐसे अर्जुना, असं ज्ञानेश्वरांचं स्पष्ट मत आहे. शेवटी अर्जुन आत्मज्ञान संपन्न झाला आणि मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. किंवा तुकारामांच्या भाषेत सांगायचं म्हणजे अवघे ब्रह्मांड मुक्त करी हेळा मात्रे, असा जगद्गुरु भगवान श्रीकृष्णासारखा गुरु अर्जुनाला लाभल्यामुळे त्याला आत्मबोध झाला, ज्ञान प्राप्त झालं आणि अर्जुन स्वतः आत्मस्वरूप झाला, ब्रह्मस्वरूप झाला. नव्हे अर्जुनाचाच भगवान श्रीकृष्ण झाला. परंतु देवाला अर्जुनाकडून कार्य करून घ्यायचं असल्यामुळे परत त्याला आपल्या एकत्वाकडून किंवा अद्वैत अवस्थेतून अर्जुनाला पुन्हा बाहेर काढून द्वैतामध्ये आणलं. अर्जुनाला गीता सांगण्याच्या निमित्ताने अत्युच्च अशा जीवनाच्या भूमिकेवर आणून बसवलं आणि त्याला लढाईला प्रवृत्त केलं, पण समाधिस्थ अवस्थेमध्ये. त्याला आनंद स्वरूप केलं आणि त्याचा शोक मोह दूर केला. गोपाल कृष्ण भगवान की जय.